गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्स मध्ये स्वागत करतोय. इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम आपण पाहतोय मित्रांनो, सामाजिक शास्त्रांचा. बरोबर, या सामाजिक शास्त्रातील भूगोलाचा आपण 8वं चॅप्टर पाहत होतो. या 8व्या चॅप्टरचे 2 पार्ट आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण स्लोली चाललोय, माझ्या तरी मते या चॅप्टरला आपण बऱ्यापैकी स्लोली चाललोय. तरीही तुम्हाला काही अडचणी असतील तरी मला तुम्ही निश्चितच त्या विचारत चला, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर अर्थव्यवस्था आणि व्यवसायाचा चॅप्टर म्हणजे पूर्वी कसं असायचं की भूगोलामध्ये अर्थशास्त्राचा एक वेगळा पार्ट असायचा. जसा इतिहासात तुमच्या राज्यशास्त्राचा आहे तशा प्रकारे एक 4-2 चॅप्टर ठेवलेली असायची. पूर्वीच्या जुन्या भूगोलाच्या याच्यामध्ये जर अभ्यासक्रमात तर 4 चॅप्टर अर्थशास्त्राची स्पेशली होती. अलीकडे आता हा जो नवीन क्रायटेरिया आहे त्यानुसार अर्थशास्त्र इन्क्लूड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भूगोलात काही आहे, काही मॅथमध्ये पण आहे, पण अर्थशास्त्र खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून त्या अर्थशास्त्राचा अभ्यासही करणं तेवढंच महत्वाचं ठरतं. आणि त्या अनुषंगाचा विचार करता आपल्याला अर्थशास्त्राचा हा चॅप्टर आहे जो भूगोलामध्ये ठेवतो. थोडंसं अर्थशास्त्र हे किचकटच स्वरूपाचं असतं, कठीण असतं, त्याची पातळी थोडीशी वरच्या लेवलचीच असते असं म्हणावं. जे तुम्ही अवघड काही सब्जेक्ट समजतात त्याच्याही पेक्षा माझं मत आहे की अर्थशास्त्र हा सब्जेक्ट थोडासा अवघड असतो आणि तोच आपण इथे अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. हरकत नाहीये, येऊ आपण या विषयाकडे. अर्थव्यवस्था आणि व्यवसायाकडे. ब्राझील आणि भारताचे अर्थव्यवस्था व व्यवसाय या 2 गोष्टी आपण पाहतो. ओके, चला तर आपण ब्राझीलची शेती, मागचं जे लेक्चर आहे त्या पाठीमागच्या लेक्चरला ब्राझीलच्या शेतीविषयी आपण चर्चा केलेली होती. आता आज आपण ब्राझीलचा जो दुसरा पॉइंट असणार आहे विशेषत्वानं खाणकामावाला. ओके, त्या खाणकामावर आपण चर्चा करणार आहोत. आता इथे पण त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की 8.3 नंबरची जी आकृती आहे त्या 8.3 नंबरच्या आकृतीचं अवलोकन करायचंय, ती चांगल्या प्रकारची समजून घ्यायची आहे आणि त्याच्या आधारावर तुम्ही खाली काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची सोडवणूक करायची. ओके, बघा इथे 8.3 आता तुम्हाला समोरासमोर आहे. पहिला प्रश्न ते म्हणतोय ब्राझील मधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने व उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा. आहे ना, मी जस्ट पाठीमागच्या लेक्चरला तुम्हाला बोललो होतो, या आधीच्या लेक्चरला, बरोबर, की 2.2 नकाशा आणि 8.3 नकाशा या दोघांचा एक कंबाईन नकाशा तयार करा ट्रेसिंग पेपरवर. जर तुम्ही तो करत असाल मित्रांनो तर निश्चितच तुम्हाला जे खाणकाम व्यवसाय आहेत किंवा जी खनिजे उपलब्ध होतात किंवा खाणकाम व्यवसाय जे आहेत किंवा उत्पादने आहेत, जी खनिज उत्पादने कोणत्या प्रदेशामध्ये मिळतात ब्राझीलमध्ये, याच्यावर आधारित जो तुम्हाला हा तक्ता करायचा या प्रश्नाला अनुसरून त्यानुसार तो तक्ता तयार करता येईल. असं कितीही सांगत बसलो की बाबा चला मॅग्नीज आहे तर मॅग्नीज कुठे मिळतं, तर आपण जर पाहिलं की इकडे ईशान्येकडच्या भागामध्ये मिळतं, काही उत्तरेकडच्या भागामध्ये मिळतं, बरोबर. त्याच्यापेक्षा जर तुम्ही इकडे चला बाबा अमापा आहे, अमापा राज्यांमध्ये ते मिळतं असं जर एक्झॅक्टली सांगत असाल तर अजून ते इझी जाईल. म्हणून तो तक्ता जर तुम्हाला तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी नकाशा हा मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तो समजला नसेल नकाशा कसा तयार करू, निश्चितपणे तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. मी सांगण्याचा प्रयत्न करेन म्हणतोय, तुम्हाला 100% समजावूनच देईन अशातला भाग होऊ शकणार नाही. तुम्ही जर प्रत्यक्ष माझ्या समोर असता तर मी तुम्हाला एखादा नकाशा तयारही करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला असता, तिथे हरकत नसते. ओके, दुसरा प्रश्न आहे ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, त्याची कारणे काय असावीत. ओके, ब्राझीलचा जो भाग आहे त्या ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही असं त्यांचं, आणि त्या पाठीमागची कारणे काय असतील. आता जनरली ब्राझीलचा एक छोटासा मॅप तुमच्या समोर मी ठेवतोय. ओके, समजून घ्या, हा ब्राझील आहे. आता इकडे आपल्याला माहित आहे, इकडे आहे ब्राझील उच्चभूमी, इकडे अजसरकडे आहे, आग्नेय किनारपट्टी आहे, ही उत्तर किनारपट्टी म्हणून आपण हिला ओळखतो, बरोबर. आता इकडे अमेझॉन नदीचं खोरं आहे, इकडे मित्रांनो अमेझॉन नदीचं खोरं आहे, इकडे गियाना उच्चभूमी आहे, बरोबर. हा जो अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा जो पार्ट आहे, या अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा जर आपण विचार केला तर इकडे घनदाट जंगलं असलेली पाहायला मिळतात, घनदाट वनं असलेली आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. तर ही जी घनदाट वने आहेत या घनदाट वनांमुळे इकडे प्रदेश हा दुर्गम बनलेला पाहायला मिळतो, निर्जन प्रदेश आहे, दुर्गम प्रदेश आहे इकडचा, बरोबर. म्हणून हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठी मोठी उंच उंच वाढलेली जंगलं असतील किंवा अमेझॉन नदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो त्या जंगलामध्ये पात्राच्या बाहेरही पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. लोकसंख्या विरळ आहे, या सगळ्या गोष्टींमुळे तिकडे खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला दिसत नाही.
दुसरी मनुष्यबळ विकास नाहीये तिकडे, दळणवळणाची साधने नाही येतं, ऊर्जेची साधने नाही येतं, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा अभाव आहे. किंवा जे रोजगार लागणार आहेत किंवा मजूर लागणार आहेत कामगार, ते पण तिकडे मिळणार नाही जास्त प्रमाणात, बरोबर. प्रमाण तिकडे कमी आहे, म्हणून खाणकाम व्यवसायाचा विकास आहे. दुसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची की हा प्रदेश जो दुर्गम आहे, बरोबर, जंगलं खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या प्रदेशात पाण्याचा साठा खूप जास्त आहे. यामुळे त्या ठिकाणी जमिनीत जी दडल्या गेलेली जी काही खनिजं आहेत ती खनिजं काढण्यावर बऱ्याचशा मर्यादा आहेत, बरोबर. त्या मर्यादा किंवा दळणवळणाची साधने, ऊर्जेची साधने, कामगार किंवा मजुरांचा पुरवठा, बाजारपेठा, बरोबर, किंवा जमिनीची उपलब्धता, याच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीमुळे या उत्तरेकडच्या भागामध्ये किंवा पश्चिमेकडच्या भागामध्ये खाणकाम व्यवसायाचा विकास जास्त झालेला नाहीये असं आपल्याला सांगता येईल. ओके, तशी चर्चा पुढे करायची आपल्याला. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे, खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशात झाला असेल ते सांगा. बघा, एक लोकसंख्या चॅप्टर जे आहे, मानवी वस्ती चॅप्टर जे आहे, हे 2 चॅप्टर तुम्ही विशेष करून डोळ्यासमोर आणायला हवे, किंवा ते लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो होतो, भूगोलाची ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेसच मी तुम्हाला बोललो होतो की एकमेकावर डिपेंड आहेत सगळे चॅप्टर्स. जर तुम्ही एक एक चॅप्टर चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल, जर तुम्ही एक एक चॅप्टर चांगल्या प्रकारचा समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्या पुढची चॅप्टर तुम्हाला समजून जातील निश्चितच. ओके, मग एक सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, एक सिंपल गोष्ट आहे की लोकसंख्या जी आहे ब्राझीलची, ते हा जो ब्राझीलचा किनारी प्रदेश आहे, विशेष करून आग्नेय किनारा, या आग्नेय किनाऱ्यावर आणि या उच्चभूमीकडचा काही प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त ब्राझीलची लोकसंख्या पसरलेली पाहायला मिळते. इकडे दाट लोकवस्ती असलेली मानवी वस्ती आपल्याला पाहायला मिळते ब्राझीलची. जर इकडे जास्त मनुष्यबळ असेल, ब्राझीलचं लोकसंख्या जास्त असेल, तर उद्योगांचा विकासही इकडेच होणार आहे. हे आपण शेतीच्या बाबतीत, ब्राझीलची शेती पाहत असताना आपण पाहिलं, बरोबर. म्हणून आता साहजिक. आणि दुसरी गोष्ट आहे, इकडे एक तर मनुष्यबळ जास्त आहे, दुसरी गोष्ट हा जो आग्नेय किनारपट्टा आहे किंवा हा जो इकडचा भाग आहे मित्रांनो, दक्षिणेकडचा किंवा आग्नेयकडचा, या भागामध्ये हवामान अनुकूल आहे का, प्राकृतिक रचना खनिजांचा शोध घेण्यासाठी किंवा ती खनिजे काढण्यासाठी जे अनुकूल प्राकृतिक रचना पाहिजे, ती अनुकूल प्राकृतिक रचना या प्रदेशामध्ये आहे. म्हणून या आग्नेय प्रदेशामध्ये खाणकाम व्यवसायाचा विकास ब्राझीलमध्ये झाल्याचं आपल्याला आढळून येतं किंवा तसं उत्तर त्याचं सांगता येईल निश्चित. ओके, त्यानंतर जो खाणकाम व्यवसाय, त्या खाणकामाचं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये तुम्हाला दिलेला आपल्याला पाहायला मिळतं खाणकाम व्यवसाय. ओके, हा जो खाणकाम व्यवसाय आहे ब्राझीलमध्ये आपण पाहिलंय की ब्राझीलची प्राकृतिक रचना असेल, दुर्गम प्रदेश असेल, ब्राझीलचं हवामान असेल, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करत असू तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता सगळीकडे सारखा खाणकाम व्यवसायाचा विकास ब्राझीलमध्ये झाल्याचं आपल्याला आढळून येत नाही किंवा आढळणार आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ब्राझीलमध्ये लोह खनिज असेल, ब्राझीलमध्ये लोह खनिज आहे, मॅंगनीज आहे, निकेल आहे, बरोबर. हे खूप सारे आहेत खरं तर, बरोबर. तांबे आहे, पण काही इथं फक्त तुम्हाला उदाहरण दाखवले, तांबे आहे, बॉक्साईट आहे. या खनिजाचं विशेषत्वानं जो ब्राझील आहे, ब्राझीलचा आग्नेय किनारा आणि हा जो पूर्व भाग आहे ब्राझीलचा, इकडचा जो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. का, आपण नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवनचा जो चॅप्टर पाहिलेला होता 5वा, त्या चॅप्टर मध्ये पण एक पुन्हा कटिंगा नावाचा प्रदेश जो आलेला होता, त्या प्रदेशामध्ये विशेषतः या भागामध्ये खनिज संपत्ती आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये सापडलेली असते ब्राझील. म्हणून या पूर्व भागामध्ये आग्नेय भागामध्ये सुद्धा या 2 प्रदेशामध्ये आपल्याला खाणकाम व्यवसायाचा विकास झाला पाहायला मिळतो. तर ही काही खनिज आहेत, लोह खनिज आहे, मॅंगनीज आहे, निकेल आहे, तांबे आहे, बॉक्साईट आहे किंवा असे, ही म्हणजे उदाहरणादाखल तुम्हाला दिली आहे. अशातला अर्थ होऊ शकत नाही की बाबा सगळीच्या सगळी जे आहेत ही एवढीच आहेत की काय, यापेक्षा अजूनही खूप सारी आहेत, पण विशेषत्वानं सापडणारी ही खनिज ही आपल्याला सांगता येतात. कुठे, ब्राझीलमध्ये आपल्याला सांगता येतात, हे दिसून येतं, बरोबर. आता लक्षात घ्या की मी तुम्हाला जस्ट म्हटलं की हा पूर्व भाग आहे आणि आग्नेयकडचा भाग, याच भागामध्ये ब्राझीलचा खाणकाम व्यवसाय हा विकसित झालेला दिसून येतो. जनरली जर तुम्ही पाहिलं, मी तुम्हाला म्हटलंय मध्य भाग, अंतर्गत भाग जो आहे ब्राझीलचा म्हणजे इकडचा, इकडे पाहिलं तर पॅन्टनालचा प्रदेश आहे, पुन्हा एक नदीची खोरा आहे, इकडे अँडीज पर्वतरांग आहेच आहे, इकडे अमेझॉन नदीचं खोरा आहे, निर्गम दुर्गम प्रदेश असलेला पाहायला मिळतो. खूप उंच उंच वाढलेली वने आहेत, पुन्हा खाली कमी उंचीची झाडं, पाणी आहे किंवा दळणवळणाची साधनं आहेत, संचाराची संदेशवहनाची साधनं आहेत. त्या ज्या सगळ्या गोष्टींचा जो एक हे आपल्याला कमतरता पाहायला मिळते,
या गोष्टींमुळे इकडच्या मध्य भागात किंवा अंतर्गत भागामध्ये किंवा उत्तरेकडच्या आणि पश्चिमेकडच्या भागामध्ये ब्राझीलच्या खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला नाही हे आपल्याला आढळून येतं. त्या तुलनेमध्ये पूर्वेकडचा भाग, आग्नेयेकडचा भाग या भागामध्ये खाणकाम व्यवसाय झालेला पाहायला मिळतो आणि तिथे खाणकाम व्यवसाय चालतो. त्याच्यातून लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट यासारखी अनेक खनिज उपलब्ध होताना आपल्याला पाहायला मिळतं. आता लक्षात घ्या, अलीकडे आपल्याला इकडे जो उच्चभूमीचा प्रदेश आहे हा ब्राझील उच्चभूमीचा प्रदेश, जे दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतात की जे उद्योगांचा विकास होत चाललेला आहे तो ब्राझीलच नाही, जगाच्या बाबतीमध्ये पण तुम्ही विचार करा, जगाच्या बाबतीत सुद्धा उद्योगांचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर, कारण अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे मित्रांनो उद्योग. जर उद्योगांचा विकास, उद्योग सगळ्यात महत्वाचे असतात, उद्योगांचा विकास हेच अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं साधन असतं. आणि लक्षात घ्या, उद्योग हे खूप सारे डिपेंड त्या खाणकाम व्यवसायावर असतात, कारण खाणकामातून उपलब्ध होणारी अशा प्रकारची जी काही खनिजे असतात मित्रांनो, या खनिजांच्या कच्च्या मालावर आधारितच त्या कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी उद्योग चालत असतात. म्हणून उद्योगाचा पॉईंट आपल्याला वेगळा पाहिजे. पण म्हणून खाणकाम व्यवसाय जो आहे तो सुद्धा अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाची भर घालणार आहे आणि खनिज संपत्ती त्या देशाची उपयोगात आणण्यासाठी एक प्राथमिक लेवलचा घटक आपल्याला म्हणता येईल, तो प्राथमिक व्यवसाय आहे. प्राथमिक व्यवसाय तो महत्वाचा गणला जातो. ओके, तर म्हणून दिवसेंदिवस जे उद्योगांचं वाढ करणं हे प्रत्येक राष्ट्राचं जे लक्ष आहे तसं ब्राझीलचं पण असणार आहे. आणि त्या अनुषंगाने जी दिवसेंदिवस ब्राझीलची जी अपेक्षा आहे किंवा ज्या समाजाच्या गरजा आहेत किंवा उद्योगांच्या ज्या गरजा दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळतात, त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी किंवा जो आवश्यकता भासते दिवसेंदिवस नैसर्गिक साधन संपत्ती, ती आवश्यकता त्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन नैसर्गिक साधन संपत्तीचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून ही जी ब्राझील उच्चभूमी आहे त्या ब्राझील उच्चभूमीमध्ये नव्याने नैसर्गिक साधन संपत्ती किंवा खनिज संसाधने आहेत ती शोधण्याचा प्रयत्न केला जातोय ब्राझीलमध्ये. कुठे? ब्राझील उच्चभूमीच्या प्रदेश. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला खाणकाम व्यवसाय हा एक पॉइंट सांगता येतो ब्राझील मधला. आता आपल्याला मासेमारीकडे जायचं. आता हाच पुन्हा आहे इथे दिलेला नकाशा 8.3 वर, खूप इम्पॉर्टंट नकाशा आहे या चॅप्टरसाठी. ओके, 8.3 चा नकाशा पुन्हा तुम्ही ऑब्झर्व करायचा मासेमारीच्या दृष्टिकोनात आणि अगोदर लॉजिक लावण्यासाठी. म्हणून तर लक्षात घ्या, प्रत्येक पॉइंटचं तुम्हाला आफ्टर एक्सप्लेनेशन दिलेलं पाहायला मिळतं, पण त्याच्या बिफोर काय केलेलं आहे, काही क्वेश्चन्स तुमच्या समोर मांडलेले. का मांडले ते क्वेश्चन्स लक्षात घ्या, कारण त्या क्वेश्चन्स वरून तुम्हाला काही लॉजिक लावता यावं, म्हणजे तुम्ही उपयोजनात्मक ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी करायला हवी. या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न अगोदर तुमच्या समोर मांडलेले, अभ्यास मंडळाने तुमच्या समोर काही प्रश्न मांडलेले आपल्याला दिसतो. ओके, हरकत नाही, आपण पुढे सर 8.3 चा जो नकाशा आहे, या 8.3 या नकाशाद्वारे तुम्हाला 8.3 या नकाशाद्वारे तुम्हाला मासेमारी व्यवसायाबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे द्यायची आहेत. तर त्यासाठी 8.3 चं अवलोकन करा. ओके, पहिला प्रश्न म्हणताय मित्रांनो, आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झाले, त्याची 2 कारणं सांगा. जो आग्नेय किनारा आहे त्या आग्नेय किनाऱ्यावर, म्हणजे हा किनारा, मासेमारी व्यवसायाचा विकास झाला, याची 2 कारणे सांगा. एक सिंपल आहे, मी जस्ट तुम्हाला बोललोय खाणकाम व्यवसायाच्या बाबतीमध्ये. खाणकाम व्यवसायाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आताच बोलतो की जो खाणकाम व्यवसाय आहे हा इकडच्या आग्नेयकडच्या किंवा पूर्वकडच्या भागामध्ये विकसित जास्त झालाय, कारण इकडे लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रित झालेली पाहायला मिळते, मानवी वस्ती पण केंद्रित स्वरूपाच्या आहे. म्हणून या आग्नेय किनारपट्टीवर जे लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, याच मुद्द्याचा विचार करता आग्नेय किनारपट्टीवर मासेमारीचा विकास हा जास्त प्रमाणात झालेला असणार आहे. म्हणून लोकसंख्या हे त्याचं पहिलं कारण आपल्याला निश्चित सांगता येईल. बरोबर, हे लोकसंख्या हे त्याचं निश्चितच आपल्याला एक कारण सांगता येईल. बरोबर, म्हणून लोकसंख्या पॉईंट 1 सांगता येतो. आता मुद्दा लक्षात घ्या, पहिलं कारण झालं. आता दुसरा एक मुद्दा आहे. ओके, लोकसंख्या इथे जास्त आहे म्हणून इथे मासेमारीचा व्यवसाय जास्त झाला. अहो, जर लोकसंख्या नसती या किनारपट्टीवर तर मासेमारीचा व्यवसाय विकसित झाला असता का? नाही. आता दुसरं कारण बघा, इकडून एक रेष अशी तुम्हाला दिसते नकाशामध्ये तुमच्या 8.1 आणि इकडून एक दिसून, ही जी आहे ही लाल रंगामध्ये दिसून येते आणि ही निळ्या रंगामध्ये दिसून येते. बरोबर, त्या 2 हे 2 सागरी प्रवाह आहेत मित्रांनो. कोणते आहेत? सागरी प्रवाह आहे. बरोबर, सागरी प्रवाह. जो लाल रंगाचा असतो तो असतो उष्ण सागरी प्रवाह आणि जो निळ्या रंगाचा असतो तो असतो शीत सागरी प्रवाह.
सागरी प्रवाहांबाबत तुम्ही कुठेतरी मागच्या इयत्तांमध्ये अभ्यास केलेला असेल. ओके, आता लक्षात घ्या, या आग्नेय किनारपट्टीवर उष्ण आणि शीत प्रवाह एकत्रीकरणाचा पट्टा येतो. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही सागरी प्रवाहांच्या बाबतीत कुठेतरी अभ्यास केला असेल, तिथे तुम्हाला कळलं असेल की ज्या ठिकाणी उष्ण आणि शीत प्रवाह एकत्रित येत असतात, कुठेही असो, कोणत्याही महासागरात, समुद्रात असो, ज्या ठिकाणी उष्ण आणि शीत सागरी प्रवाह एकत्रित येत असतात त्या ठिकाणी शेवाळ असेल, प्लवंक असेल, अशा प्रकारच्या ज्या जलपर्णी वनस्पती असतात, ह्या जलपर्णी वनस्पतींची वाढ त्या ठिकाणी होत असते, जिथे उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकत्रित येत असतात अशा प्रकारच्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी या वनस्पतींची, या जलपर्णी वनस्पतींची जी वाढ होते, त्यातून एक गोष्ट लक्षात येते की हे जे असतं हे खाद्य असतं माशांचं. समुद्रातले जे मासे असतात या माशांचं शेवाळ आणि प्लवंक ही खाद्य असतात. आणि साहजिकच ही खाद्य खाण्यासाठी मग या ठिकाणी मासे एकत्रित येणार आहे, बरोबर, एकत्रित येणार. म्हणून या ठिकाणी, म्हणून लक्षात घ्या, एक मुद्दा लोकसंख्या झाला आपला, दुसरा सागरी प्रवाह. आलं लक्षात? ते म्हणजे सागरी प्रवाह जे एकत्रित येता येते उष्ण आणि शीत, याच्यामुळे इथे शेवाळ, प्लवंक या वनस्पती, जलपर्णी वनस्पती वाढतात ज्या माशांचं खाद्यान्न आहे, बरोबर. आणि त्याच्या ते खाद्यान्न खाण्यासाठी मासे इथे येतात, म्हणजे माशांची उपलब्धता इथे आहे, बरोबर. हे दुसरं कारण आपल्याला सांगतात. म्हणून मासेमारी व्यवसाय आग्नेय किनारपट्टीवर जास्त प्रमाणामध्ये चालतो. अजून एक कारण याला सांगतात आपल्याला, त्यांनी दोन विचारले, एक तिसरं सांगतात आपल्याला, इकडे लिहितो, बरोबर. भूखंड मंच, हे एक कारण लक्षात घ्या. भूखंड मंच काय असतो माहितीये? बघा, ही फिगर जी आहे 8.3 वाली तुमच्या पुस्तकातली, या फिगरला तुम्ही चांगल्या प्रकारचं ऑब्झर्व करा. आता या फिगरला ज्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचं ऑब्झर्व कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, बरोबर, की या किनाऱ्याच्या जो आजूबाजूचा जो प्रदेश असणार आहे, बरोबर, म्हणजे किनाऱ्याच्या लगतचा जो प्रदेश आहे या भूखंड मंचाचा, साहजिकच आता हा किनाऱ्याचा प्रदेशात तुम्हाला जो रंग दिसतोय निळ्या रंगाचा, निळ्या रंगाने तिथे तुम्हाला अटलांटिक महासागर दाखवला दिसून येतो, बरोबर. साऊथ अटलांटिक आहे तो, दक्षिण अटलांटिक महासागर. तर तो दक्षिण अटलांटिक महासागराचं जे जल आहे ते इथे तुम्हाला फेंट रंगात दाखवलं, थोडंसं फिक्कट निळ्या रंगाने दर्शवलं दिसून. जर फेंट रंग असेल, फेंट ब्ल्यू जर कलर असेल, तर लक्षात घ्या की तिथलची महासागराची खोली ही कमी आहे, बरोबर. म्हणून हा जो आग्नेय किनारपट्टीचा किनारा आहे, या आग्नेय किनारपट्टीच्या किनाऱ्यावर तुम्हाला फेंट ब्ल्यू रंग दिसून येतो. आणि फेंट ब्ल्यू रंग दिसून येतो याचा अर्थ इथं किनारा हा कमी खोलीचा असला पाहिजे. मग जो समुद्र किनाऱ्याचा जो भाग असतो मित्रांनो, सागर तळ रचना, याच्यामध्ये तुम्ही पाठीमागच्या इयत्तात कुठेतरी शिकला असाल सागर तळ रचना कशी असते. जशा प्रकारे जमिनीच्या वरचा भूभाग असतो तशाच प्रकारे जमिनीच्या खाली पण समुद्राच्या खाली पण भूभाग असतो, समुद्राच्या किंवा महासागराच्या खाली, बरोबर. मग सिंपल गोष्ट आहे की जसं जमिनी उघडीची जमीन आहे तिथे उंच सखलपणा, डोंगर आहे, पठार आहे, मैदान आहे, दर्या आहेत, वगैरे वगैरे तुम्हाला उंच सखलपणा पाहायला मिळतो. सेम तशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला समुद्रामध्ये, महासागरांमध्ये दिसून येते, समुद्र आणि महासागरांमध्ये दिसते. आता लक्षात घ्या, समुद्रात व महासागराची परिस्थिती दिसून येते आपल्याला, त्याच्यावरून लक्षात येतं की समुद्रात सुद्धा कुठे दरी आहे, कुठे सपाट भाग आहे, कुठे पठाराचा भाग आहे, मैदानाचा भाग आहे, कुठे टेकड्या असतील, डोंगररांगा वगैरे असतील, सगळी परिस्थिती. मग तुम्हाला किनाऱ्याला लागून जो भाग असतो, अगदी तुमच्या समुद्र किनाऱ्यापासून तर समुद्रामध्ये 500 मीटर खोलीपर्यंतचा जो भाग असतो, बरोबर, त्याला म्हणत असतात भूखंड मंच. आता लक्षात घ्या, काय म्हणतात त्याला? भूखंड मंच असं म्हणत असतात. ओके. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तर ते जे भूखंड मंच असतं, हे जे भूखंड मंच आहे ते भूखंड मंच साहजिकच, आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हा किनारा आहे, आता इथून तिकडे समुद्र सुरू आहे, बरोबर. आता हे पाणी आहे, ओके, हे इकडे पाणी आहे, लक्षात घ्यायचंय, हे सगळं पाणी आहे, बरोबर. हा जो भाग आहे मित्रांनो, हा इतका पाणी, म्हणजे इथलची जी आहे ती 500 मीटरची आहे असं कन्सिडर करू, ओके. 200 असेल कदाचित, ओके. ही जी खोली आहे, आता इथून हा इथपर्यंतचा होतो भूखंड मंच. सूर्याची जी किरणं जात असतात पाण्यामध्ये खाली,
ती पण 500 मीटर पर्यंत इझी जाऊ शकतात खोलीपर्यंत. आणि मग साहजिकच इथे जे सूर्याची किरण इथे जाऊ शकतात, इथून ती पुन्हा परावर्तित होऊ शकतात, कारण खाली जमीन लागाली ना, समुद्राचं तळ लागायलंय, तळ लागाल्यामुळे तिथं सूर्याची किरण रिफ्लेक्ट व्हायला लागली, परावर्तित व्हायला लागतात. आणि परावर्तित झाल्यामुळे इथंच जे पाणी आहे ते समुद्राच्या इकडच्या पाण्यापेक्षा, हे जे समुद्राचं इकडचं पाणी आहे इकडच्या पाण्यापेक्षा इकडचं पाणी थोडं तुलनेने गरम व्हायला लागत असतं. ओके. आणि अशा प्रदेशामध्ये ह्या ज्या वनस्पतीला त्या वाढतात, बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी मासे जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात किंवा उपलब्ध होतात. आणि म्हणून हा जर किनारा पाहिला तुम्ही, आग्नेय किनाऱ्याजवळ विस्तीर्ण अशा प्रकारचा भूखंड मंच आपल्याला दिसून येतं ब्राझीलच्या, म्हणून त्या ठिकाणी मासे जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. म्हणून या आग्नेय किनारपट्टीवर मासेमारीचा व्यवसाय हा विकसित झालेला दिसून येतो. दुसऱ्या प्रश्नाचा तिसरा प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न होता तो. दुसरा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झाला नाही, यावर विचार करून चर्चा करा म्हणते किंवा प्रोसेस डिस्कस करा त्याच्यावर विश्लेषण. ओके. बघा, ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत कोणत्या? सगळ्यात मोठी नदी तर तुम्हाला इकडची माहिती आहे, अमेझॉन नदी, बरोबर. ही अमेझॉन नदी आहे ती खूप मोठी आहे, जगातल्या मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तुम्हाला आपण तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासलंय. तिचं भूगोल जिथं ती उत्तर अटलांटिक महासागराला मिळते त्या ठिकाणी 150 किलोमीटरची रुंदी असलेली आपल्याला पाहिलं, एवढा मोठा विस्तीर्ण तिचं पात्र आहे, एवढं मोठं रुंदी तिचं पात्र असलेलं पाहिलं. म्हणून ही जी नदी आहे, अशा प्रकारच्या मोठ्या नद्या आपल्याला पॅराना, पॅराग्वे, साओ फ्रान्सिस्को अशा प्रकारच्या ज्या काही नद्या आहेत, अशा मोठ्या मोठ्या नद्या आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. तरी सुद्धा ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसायाचा जास्त विकास झालेला नाहीये. याच्या पाठीमागं काय कारण आहे असं त्यांनी विचारलं. सिंपल गोष्ट की या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा वेग बऱ्यापैकी आहे, थोडासा नद्यांचा वेग जास्त असणे, दुर्गम प्रदेश आहेत, नद्यांवर बंदरं नाही येतं, तिकडे मानवी वस्ती विरळ असलेली पाहायला मिळते, घनदाट जंगल असलेली आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या असुविधा आहेत किंवा प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अंतर्गत भागात ब्राझीलच्या पाहायला मिळते. त्या कारणामुळे ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला नाही. ओके. आता मासेमारी व्यवसायाच्या आपण याकडे जातोय, एक्सप्लेनेशन कडे जातोय. तत्पूर्वी तुम्हाला माहित आहे का दिलेलं आहे इकडे. ओके. माहित आहे का तुम्हाला इकडे दिलेला आपल्याला पाहायला मिळतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला US डॉलर, हे जे डॉलरचं चिन्ह आहे, बरोबर, हे डॉलरचं चिन्ह असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो, डॉलरच्या चिन्हाचा वापर. ओके. अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण किंवा व्यापार करत असतो त्यावेळेस जे अमेरिकन डॉलर आहे, ज्याला US डॉलर असं आपण म्हणतो, त्या डॉलरचं हे बौद्ध चिन्ह आहे. त्या डॉलरचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किंवा अर्थव्यवस्थेच्या देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये केला जातो, बरोबर. जो ब्राझील आहे त्या ब्राझीलचं जे चलन आहे मित्रांनो, आता हे झालं डॉलर अमेरिकेचं चलन, जे ब्राझीलचं चलन आहे, ब्राझीलचं चलन आहे अमेरिकन डॉलर. अमेरिकन डॉलर हे ब्राझिलियन रियाल त्याला म्हणतो आपण, ब्राझिलियन रियाल, त्याचं चिन्ह अशा प्रकारचं आहे. ओके. म्हणजे आर आणि इथे डॉलरचा सिम्बॉल असला पाहिजे, हे आहे ब्राझिलियन रियाल त्याला म्हणतात. ओके. तर अमेरिकेचा अमेरिकन डॉलर झाला, ब्राझीलचा ब्राझिलियन रियाल झालं आहे, आणि भारत जो आहे भारताचं चलन आहे रुपया, बरोबर, जे रुपयाचं चिन्ह आपण अशा स्वरूपाचं पाहतो, बरोबर. हे 3 सिम्बॉल आपल्याला दिले, अमेरिका, ब्राझील आणि इंडिया, बरोबर. अमेरिकन डॉलर, ब्राझिलियन रियाल आणि भारतीय रुपये किंवा भारतीय रुपया असं त्याला आपण म्हणू शकतो. ओके. हे अशा प्रकारे. आता त्याच्या किमती ज्या बदलत, तर आंतरराष्ट्रीय जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये सतत बदल होत राहतो, म्हणून चलनाचं जे मूल्य असतं प्रत्येक देशाच्या, ते चलनाचं मूल्य हे बदलत राहत असतं, बरोबर. जसं त्यांनी आपल्याला एक्झाम्पल साठी दिलेलं आहे, एक अमेरिकन डॉलर बरोबर किती आहे तर ब्राझिलियनचे रियाल 3.1297, 3.1297 म्हणजे अमेरिकेच्या एका डॉलरची बरोबरी जर करायची असेल तर ब्राझिलियन रियाल किती पाहिजे? 3.1297, बरोबर. आणि अमेरिकेच्या एका डॉलरची जर बरोबरी आपल्याला करायची असेल
तर रुपया किती पाहिजे म्हणजे भारताच्या बाबतीत जर विचार केला तर 64.153 64.153 म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. हे झालं ब्राझिलियन रियाल. ओके, हे झालं ब्राझिलियन रियाल आणि हे झालं रुपया. म्हणजे अमेरिकन डॉलरची जर तुम्हाला बरोबरी करायची असेल, हे मूल्य आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं, हे ब्राझीलच्या चलनाचं मूल्य आहे, हे भारताच्या चलनाचं मूल्य आहे. म्हणजे जर आपण इथं भारत आणि ब्राझीलची जर आपण तुलना करत असतो, चलनाच्या मूल्याची जर तुलना करत असतो, तर ब्राझीलच्या चलनाचं मूल्य हे भारताच्या चलनापेक्षा चांगल्या प्रकारचं असेल आपण, कारण त्यांचे 3.12 दिले बरोबर रियाल की $1 मिळू शकतो. आपल्याला 64.153 आपल्याला रुपये द्यावे लागतील, तेव्हा कुठेतरी आपल्याला $1 मिळेल बरोबर ना. म्हणजे खरंच खूप डिफरन्स आपल्याला खरं अमेरिकेसोबत तर आहे, पण ब्राझीलचा आपल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारचा मूल्य असलेला दिसून येते. ओके, आता मासेमारी व्यवसायाकडे आपण येतोय, त्याचं स्पष्टीकरण घेऊया. बघा, ब्राझीलला जवळपास 7,400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा ब्राझीलला लाभलेला पाहायला मिळतो. ब्राझीलला इकडून उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि इकडे दक्षिण अटलांटिक महासागर लाभलेला दिसतो. या महासागराचा विस्तीर्ण किनारा ब्राझीलला 7,400 किलोमीटर लांबीचा किनारा ब्राझीलला लाभलेला पाहिजे बरोबर. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ एकत्रित झालेली किंवा केंद्रित झालेली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या, ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टी जवळ असलेले सागरी प्रवाह, विस्तीर्ण अशा प्रकारचा भूखंड मंच, या सगळ्यांचा विचार करता ब्राझीलची जी आग्नेय किनारपट्टी आहे, या ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवर मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. मग आता लक्षात घ्या, मासेमारीचा विकास जो इथे झालेला आहे बरोबर. आता ब्राझीलमध्ये दोन्ही प्रकारची मासेमारी केल्या जाते, पण गोड्या पाण्यातली मासेमारी जी आहे त्या गोड्या पाण्यातील मासेमारीचा खूप कमी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्राझीलमध्ये व्यावसायिक तत्वावर सुद्धा मासेमारी केल्या जाते. ब्राझीलमध्ये पारंपरिक रीतीने मासेमारीचा व्यवसाय जास्त प्रमाणात केला जातो, जे वैयक्तिक स्तरावर पण केल्या जाते आणि सामूहिक रीतीने पण मासेमारीचा व्यवसाय ब्राझीलमध्ये केला जातो. आणि त्याच्यासाठी जे तंत्रज्ञान वापरल्या जातं किंवा ज्या पद्धती वापरल्या जातात ब्राझीलमध्ये मासेमारी करण्याच्या, त्या पारंपरिक पद्धतींचा किंवा पारंपरिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, म्हणून जो ब्राझील आहे त्या ब्राझीलमध्ये मासेमारीचा विकास हा जास्तीत जास्त खाऱ्या पाण्यातीलच बाबतीत जास्त झालेला दिसून येतो. आता ब्राझील जो आहे स्वार्ड, कोळंबी, स्वार्ड असेल, कोळंबी असेल, लॉबस्टर आहे, स्वार्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन वगैरे अशा प्रकारे. आता काही अजूनही तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली असतील, पण जशी आठवतात तशी सांगतोय. स्वार्ड आहे, कोळंबी आहे, लॉबस्टर आहे, सार्डिन आहे, अशा प्रकारचे काही आपल्याला मासे जे आहेत ते मासे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवर उपलब्ध होतात. यांच्या मासेमारीचा व्यवसाय केला जातो. ते पारंपरिक पद्धतीने विशेषत्वाने केल्या जाते. आधुनिक स्तरावरचं प्रमाण कमी असलेलं आहे. सामूहिक रीतीने आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही प्रकारची मासेमारी ब्राझीलमध्ये केल्या जाते. पण ब्राझीलचा जो अंतर्गत भाग आहे त्या अंतर्गत भागामध्ये मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला नाही, याच्यावर आपण बोललो. का नाही झालेला? कारण अंतर्गत भागामध्ये जो दुर्गम प्रदेश आहे, नद्यांच्या पाण्याचा वेग जास्त असणं असेल किंवा बंदरांची कमतरता वगैरे असणं आहे, लोकसंख्येची तिकडे कमतरता आहे, दळणवळणाचे साधने वगैरे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मासेमारीचा विकास अंतर्गत भागामध्ये जास्त झालेला नाही. मोठ्या मोठ्या नद्या असून सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर आपण सरतोय मित्रांनो आता भारतातील शेतीकडे. म्हणजे आता ब्राझीलच्या याचा आपण विचार केलेला आहे जनरली, आता भारताकडे आपण सरकतोय. भारतातील शेतीचा आपल्याला विचार करायचा आहे. भारतातील शेती. आता इकडे पण तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. इकडे सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारलेले दिसून येतात भारतातील शेतीवर आधारित. ओके, बघा पहिला प्रश्न आहे, भारतातील ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकांची वितरण भारताच्या आराखड्यात चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि नकाशाला नाव द्या. बरोबर. भारतीय शेती उत्पादने किंवा भारतातील पिके वगैरे अशा प्रकारचा तुम्ही नकाशाला हेडिंग देणं गरजेचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल तुम्हाला वापरायचे आहेत. तर नकाशा भराचा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा. ओके,
आता बघा ज्वारी तुम्ही कुठे दाखवसाल, मी तुम्हाला एक अंदाजे सांगतो, नंतर तुम्ही भरून घ्यायचं. ज्वारी तुम्ही कुठे दाखवसाल, महाराष्ट्रात दाखवा, बरोबर. काही मध्य प्रदेशात तुम्ही दाखवू शकता. महाराष्ट्राचाही जो समजा उस्मानाबाद असेल, बीड असेल, लातूर असेल, नांदेड असेल, जालना वगैरे असेल, हे अशा प्रकारचे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचं जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं पाहायला मिळेल, बरोबर, महाराष्ट्रामध्ये. त्याच्याशिवाय मध्य प्रदेश वगैरे असेल, किंवा युपीचा काही भाग असेल थोड्याफार प्रमाणाचा, छत्तीसगडचा वगैरे, या प्रदेशामध्ये कर्नाटकचा काही भाग असेल, आंध्र प्रदेशचा वगैरे, तेलंगणाचा, या प्रदेशामध्ये ज्वारीचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये जास्त असलेलं दिसतं. गहू आहे. आता जनरली गहू जो आहे किनारी प्रदेश वगळता जवळपास सगळीकडे गव्हाचं उत्पादन भारतामध्ये घेतलं जाते आपल्याला. ओके. पण युपी, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांमध्ये जास्तीत जास्त गव्हाचं उत्पादन आहे. तांदूळ आता जवळपास भारताचा किनारी प्रदेश आहे. किनारी प्रदेशातली सगळी, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, ओरिसा आहे, पश्चिम बंगाल, या सगळ्या राज्यांमध्ये तांदळाचं उत्पादन होतं. शिवाय जो मधला भाग आहे, ओके, जसा छत्तीसगडचा भाग काही आपल्याला पाहायला मिळतो, याच्यामध्ये सुद्धा तांदळाचं उत्पादन काही प्रमाणामध्ये घेतलं आहे. त्याशिवाय कापूस आहे. आता कापसाचं उत्पादन पण महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये कापसाचं उत्पादन, गुजरात वगैरे या राज्यांमध्ये कापसाचं उत्पादन बऱ्यापैकी घेतलं आहे जास्त. कापसाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तुम्ही तर हरियाणात जास्त उत्पादन होत आहे. दर हेक्टरी जर पाहिलं तर पंजाबचं दर हेक्टरी उत्पादन कापसाच्या बाबतीत जास्त असलं दिसतं. त्याशिवाय आपल्याला अजून ऊस दिलेला आहे. असा ऊसाच्या बाबतीत महाराष्ट्र पण आहे, एमपी पण आहे, युपी आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, किंवा दक्षिणेकडची राज्य पण असली कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू वगैरे या राज्यांमध्ये. ओके. पण उत्तर प्रदेशामध्ये या ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त असलेलं दिसून येतं आपल्याला. त्यानंतर महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. चहा आहे. आता चहाचं उत्पादन आपण पाहतो ईशान्येकडची जी आहे, अरुणाचल प्रदेश, आसाम, बरोबर, त्या राज्यांमध्ये चहाचं उत्पादन होतं. आणि त्याच्यानंतर सफरचंद आहे. सफरचंदचं मात्र जो हिमालयीन प्रदेश आहे, विशेषतः जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सफरचंदाचं उत्पादन हे जास्तीत जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आता त्यानंतर भारताच्या शेतीचं आपण स्पष्टीकरण घेतोय मित्रांनो. भौगोलिक स्पष्टीकरण पाहतोय भारतातील शेतीचं. भारतामध्ये एकूण जे क्षेत्र आहे भारताचं, त्याच्यापैकी 60% क्षेत्रावर शेती व्यवसाय केला जातो. भारताचा एकूण जो एरिया आहे, भारताचं जे एकूण क्षेत्र आपल्याकडे उपलब्ध असलेलं पाहायला मिळतं, त्याच्यापैकी 60% क्षेत्र भारताचं शेती लागवडीखाली असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. आता लक्षात घ्या, भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. अगदी प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये शेती व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून भारतातली बहुतांश लोकसंख्या, भारतातील बहुतांश मनुष्यबळ हे शेती व्यवसायावर अवलंबून असलेलं पाहायला मिळतं. त्या शेती व्यवसाय त्यांच्याकडून केला जातो. आणि भारतातील जी शेती आहे ती विशेषत्वानं पारंपरिक पद्धतीने जास्त करण्यावर भर दिला जातो. आणि निर्वाह प्रकारची शेती आहे असं म्हणतात. भारतातील जी शेती आहे ती शेती निर्वाह प्रकारची जास्त आहे असं म्हटलं जातं. निर्वाह प्रकारची जास्त म्हणजे उदरनिर्वाहासाठी जास्त केली जाते. म्हणजे अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं हे आपल्याला. त्याच्यामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम दोन्ही प्रकारची आहे. बागायती आणि जिरायती दोन्ही प्रकारची शेती असलेली आपल्याला पाहायला मिळते. जर भारताच्या शेतीमध्ये अन्नधान्यांच्या उत्पादनाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला भात असेल, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे आणि मका आहे. भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका ही अन्नधान्याची पिके जी आहेत ती विशेष करून भारतामध्ये घेतल्या जातात. म्हणून तर निर्वाह प्रकारची शेती आपल्याला म्हटलं जातं. त्याच्याशिवाय आपल्याला अजून काही सांगतात, जसं चहा आहे, ऊस आहे, कापूस असेल, कॉफी असेल, चहा आहे, ऊस आहे, कापूस आहे, कॉफी असेल, त्याच्याशिवाय रबर असेल, ताग आहे, ही अशा प्रकारची बरीचशी उत्पादन आहेत. ओके. ही नगदी पिके भारतामध्ये प्रामुख्याने. ओके. भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका ही अन्नधान्य पिके, चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग ही नगदी पिकं, जी नगदी पिके आहेत म्हणजे व्यापारी तत्वावर केल्या जाणारी शेती. म्हणजे भारताकडे निर्वाह प्रकारची पण आहे आणि व्यापारी तत्वांवरची सुद्धा, म्हणजे दोन्हीही प्रकारची शेती भारतामध्ये केल्या जाते हे आपल्याला पाहायला मिळतं. 60% क्षेत्र लागवडीकडे आहे, निर्वाह प्रकारची शेती आहे, प्राचीन कालखंडापासून शेती केल्या जाते. जास्तीत जास्त मनुष्यबळ हे शेतीवर आधारित असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या
शेती व्यवसायाशी निगडीत आहे, म्हणून तर भारताचा प्रमुख व्यवसाय शेती असलेला पाहायला मिळतो. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, हे आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. तर त्याच्याशिवाय आपल्याला पाहायला मिळतं की भारत जो आहे अजून काही गोष्टींचं उत्पादन करतो, जसं फळे आहेत, त्याच्याशिवाय मसाल्याचे पदार्थ आहेत, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला याचं पण निर्यात करतो. आता मसाल्याच्या पदार्थाच्या बाबतीत फळे, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला याचं पण उत्पादन भारत करतोय. पण मसाल्याच्या पदार्थाच्या उत्पादन आणि त्याच्या निर्यातीमध्ये पहिल्यापासून भारत अग्रेसर असलेला पाहायला मिळतो. ओके, म्हणजे लक्षात घ्या, नगदी पिकं पण आहेत, फळं, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला पण आहेत, त्याच्याशिवाय अन्नधान्याची पिकं पण घेतली जातात. बरोबर. जसं सफरचंद वगैरे अशा प्रकारचं पण घेतलं जातं पिकं. काही कॉफी, चहा याचं पण उत्पादन भारतामध्ये घेतलं जातं. हे वेगवेगळेपणा आपल्याला भारताच्या शेतीमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे भारताच्या शेतीच्या बाबतीमध्ये वैविध्य असलं पाहायला मिळतं. कारण भारतामध्ये प्राकृतिक रचनेमध्ये वैविध्य असलेलं पाहायला मिळतं. सुपीक मदा आहे, बरोबर, सपाट जमीन असलेली पाहायला मिळते, मोठमोठी मैदाने असलेली पाहायला मिळतात आपल्याला, किंवा नद्यांची खोरी वगैरे पाहायला मिळतात, पाण्याची उपलब्धता असलेली आपल्याला पाहायला मिळते, तसा मध्येचा प्रकार असलेला पाहायला मिळतो आपल्याला. बरोबर. यामध्ये वैविध्य आहे, प्राकृतिक रचनेत वैविध्य आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचं हवामान, म्हणजे हवामानामध्ये वैविध्य सुद्धा असलं पाहिजे. प्लस अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी पण भारतामध्ये असला आपल्याला पाहिजे. अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आहे, बरोबर. हवामानामध्ये वैविध्य असलेलं पाहायला मिळतो. प्राकृतिक रचनाचं वैविध्य आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये सुद्धा भारतामध्ये वैविध्य असलेलं पाहायला मिळतो. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे शेती उत्पादनं भारतामध्ये केल्या जात आहे आणि म्हणून शेती व्यवसायामध्ये भारताचा बराचसा विकास झालेला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे भारताचा एक शेती व्यवसाय जो आहे त्या शेती व्यवसायाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतो. ओके. तर जनरली आपण आज चर्चा केलेली ब्राझीलचा खाणकाम व्यवसाय असेल, ब्राझीलची मासेमारी व्यवसाय असेल आणि भारतातील शेती असेल, हे महत्वपूर्ण आपण 3 पॉईंट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सांगता येईल. खाणकाम व्यवसायामध्ये आपण लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट पूर्व आणि आग्नेयकडच्या भागामध्ये जास्तीत जास्त विकसित झाल्यानंतर उच्चभूमीमध्ये प्रयत्न आहे, अंतर्गत भागामध्ये काही समस्या आहेत त्या पाहिल्या जातात. मासेमारीच्या बाबतीमध्ये आग्नेय किनारपट्टीवर जास्त मासेमारी होते, भूखंडमनच्या विस्तारित भूखंडमनच्या जास्त लोकसंख्या आहे, सागरी प्रवाह आहे, त्याचं कारण असलेली पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये स्वाट, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन अशा प्रकारची काही उदाहरणं पाहिलेली आहेत आपण. आणि पारंपरिक पद्धतीने केल्या समूह किंवा वैयक्तिक मार्गावर पण केल्या जाते. ओके. 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा. भारतातील शेती निर्वाह प्रकारची आहे, प्राचीन काळापासून केल्या जाते. जास्तीत जास्त कृषीप्रधान देश असल्या जास्तीत जास्त मनुष्यबळ त्याच्यामध्ये गुंतलेलं असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. 60% लागवडीखाली क्षेत्र आहे. भात, ज्वारी, बाजरी, गहू, मका ही अन्नधान्य पिके, चहा, ऊस, कापूस, कॉफी, रबर, ताग हे नगदी किंवा व्यापारी पिके आहेत. त्यांच्या फळे, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला याचं पण उत्पादन भारतात केलं जातं. प्राकृतिक रचना असेल, सुपीक मदा असेल, सपाट जमीन असेल, मैदानी प्रदेश असेल, हवामानातील अनुकूलन आहे किंवा अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे भारतातील शेतीचा बऱ्यापैकी विकास झालेला आपल्याला पाहायला. ओके. तर अशा प्रकारे हे काही पॉईंट सांगता येतील. राहिला जो पाढ आहे तो राहिला पाढ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तोपर्यंत हा चांगला प्रकारचा अभ्यास होऊन घ्या. थांबूया.